हो आणि पुढे बसता येईल रे बाबा. रस्ता किती आहे तिथे बस. व्यवस्था झाली ना काय आपली वाट असते ना संध्याकाळमध्ये लग्नाची जो पैसे घेऊन आला तिथे लोकांना त्याला ओळखून तिकडनं बाहेर. आता मी स्पष्ट सांगतो सेंट्रल गव्हर्नमेंट का नाही स्टेटकडनं 10 आहेत. काल 5 केले ते असताना 10 केले आणि मालक जो तो 25 देतो. डिक्लेअर कोणी केलंय? आता गडकरी साहेब आले त्यांनी सांगितलं आणि मालकाने सांगितलं काय 25 लाख. आमची मान्यता आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मागे आले तर त्याला मारायला त्याला आम्ही पोलीस कारण जिथे कुठलीही इंडस्ट्री असू दे कामगार विभागाचा, कामगार आयुक्ताचा, कामगार ऑफिसरचं काम आहे. तिकडे त्या लोकांना बरोबर वेजेस मिळतात की नाही, तो वयाचा आहे की नाही का, जे काही बाकी सगळ्या गोष्टी त्यावेळेस तुम्ही काय करतो घेऊन जातो ते हप्ता काय सर आपल्याकडे काय असतं कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये जर कंपनी रजिस्टर्ड अल्पवयीन होते का लोक किती वर्षाचे होते? 20 वर्षाची मुलगी आहे, 22 वर्षाची मुलगी आहे, 17 वर्षाची आहे, 17 वर्षाची नाबालिक आहे ते लोक. कामगार कोणाच्या अंडरमध्ये कामगार कोणाच्या अंडरमध्ये कामगार कोणाकडे? सर मी सहाय्यक कामगार आहे आणि हा जो प्लांट आहे सर डिस्कच्या म्हणजे हेल्थ अँड सेफ्टीमध्ये जे आहे सेफ्टी मेजरचे ऍक्सिडेंटल मेजर कंट्रोल कोणाचा डिस्कचा आणि मला वाटतं केस कोणाचा मालिक आहे. आपण डीनला जरी फोन लावला ना तरी मार्जरीचा माणूस कधी रिस्पॉन्ड करेल याची काय हे नसतं. सरकारी यंत्रणा नाही मी सर एवढं पण प्रश्न नाही राहिला अधिकारच नाही पैसे घ्यायचे. बरोबर आहे का अधिकार त्याला? मी माझ्याकडे रिसिप्ट ठेवली आहे. मी कालच रात्री तिथून रिसिप्ट काढायला लावली 2000 रुपये. त्याला थांबायला पाहिजे. बरं सर एकच नाही हे जो इथं कामाला जे येत होते त्यांच्याकडे कार्ड दिलं होतं यांनी. तुम्ही आज कामावर आले, तुम्ही त्या कार्डवर सिग्नेचर करा, ते कार्ड तुमच्याकडे ठेवा. त्यांच्याकडे काहीच रजिस्टर्ड नाही त्याचं. तुम्ही आज कामावर आले त्या कार्डवर तुम्ही तुमची सिग्नेचर घ्या. ठीक हे काय ऍक्च्युली काय सडनली आणि एक्सप्लोसिव्ह आपण जिथं हाताळतो तिथं काय काय व्यवस्था असायला पाहिजे? दुर्घटना घडली कधी? सर आम्ही अँब्युलन्स नाही तुमच्याकडे? नाही अँब्युलन्स लागूच नाही होत सर आमच्याकडे. 50 ऍप्लिकेबल पण 50 वर्कर पर्यंतच्या वरती अँब्युलन्सची गरज आहे. आमच्याकडे 40-45 लोक आहेत 100च्या वरती. आणि दुसरी गोष्ट जे फायर होतं ना तुम्ही जे म्हणताय फायर ब्रिगेड यायच्या आधी आमच्याकडे आम्ही हे पूर्ण बोलतो म्हणजे फायरच्याकडे बाहेरच थांबले होते. बोला आपण कॅमेरे एखादी घटना होतात आता 9 महिन्यापूर्वी आता 25 लाख पाठवतो मी सांगितलं त्यावेळी मालकाशी बोलून 25 लाख मी त्वरित द्या येण्याचे. सरकारी तर मिळतात मागे अच्छा सरकारी चेक वाढून द्या 10 वाढून द्यावा. भाई मोबाईल खाली कर.
आणि प्रशासनाचे तर त्यांना अटक झाली आहे कशावरून? कालपासून आम्ही हे ऐकतच आहे की अटक झाली आहे. काल नाही, 2 वाजेपासून 8 वाजेपर्यंत अटक झाली आहे त्याचं कारण काय सांगतो? कलेक्टर आणि सगळ्या अधिकारी धक्का नको देऊ रे. आणि सरकार शासनाने किती अनाउन्समेंट केली? 10ची म्हणजे 25 आणि 10 35 आणि यांना 20,000 रुपये महिना पेन्शन. हे शासनाचे नाम सांगू. आताची परिस्थिती पाहून आहे, खासदार आहेत, सुनीलजी केदार आहेत, या सगळ्या लोकांची मागणी आहे. ऐकताय ना? ही डेड बॉडी तेव्हाच उचलणार ज्यावेळेस त्यांच्या हातात चेक मिळेल. सुरुवातीला शासनाचे तर उशीर लागणार, ते मिळवून देऊ, परंतु त्यांनी तो नेमका ओनर त्यांनी 25 लाख रुपयाचा चेक आत्ता दिला पाहिजे इथे आणून. कोणाला पाठवता येईल काय? 25 लाख रुपये या कारखान्याच्या मालकाकडून त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनाने 10 लाख रुपये शासकीय निधीतून देण्याचं मान्य केलेलं आहे. आता या सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे चेक दिल्याशिवाय आम्ही बाळीची विल्हेवाट लावू देणार नाही. म्हणूनच मी त्या प्रशासनाशी बोललो आहे, चर्चा सुरू आहे आणि आम्ही आता त्यांना सांगितलंय की लगेच त्या मालकाकडून ऑनरकडून 25 लाख रुपयाचा चेक पाठवा आणि त्यानंतरच डेड बॉडीचा आपल्याला फिनरल सगळी प्रक्रिया पार पाडता येईल. खरं तर ही घटना अधिकाऱ्यांच्या आणि मालकाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे. पेसोचे गाईडलाईन्स फॉलो केले गेले नाही, कुठेही त्याची कामगारांची नोंद नाही, कामगारांच्या विम्याचा काही मला तिथे कुठे उल्लेख दिसला नाही. अल्पवयीन कामगार त्या ठिकाणी ठेवले गेले आणि उद्योग विभाग जो आहे ज्याचं नियंत्रण आहे, कारण हा एक्सक्लुझिव्ह कारखाना आहे, यावर वारंवार व्हिजिट व्हायला पाहिजेत, तपासणी व्हायला पाहिजेत संबंधित अधिकाऱ्याकडून. किमान 90 दिवसामध्ये एक व्हिजिट अपेक्षित असते. पण या भागामध्ये 25-30 कारखाने आहेत, इथे कोणताही अधिकारी येत नाही. केवळ हप्ता घेणं, महिन्याला वसुली करणं आणि तो ऑफिसमध्ये पोहोचवून देतात. त्यामुळे अशा गंभीर घटना या भागामध्ये वारंवार घडत आहेत. आपल्याला माहित आहे सोलरमध्ये दुसरी घटना घडली, अजूनही त्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाला नाही. आम्ही तो अहवाल मागितला आहे. या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह कंपनी असताना या व्हिजिट होत नाही. मी आता विचारलं तर वर्षातून एकदा ही लोक येतात आणि वर्षातून एकदा आल्यानंतर या सेफ्टी मेजर्स काय आहे हे कोण बघणार? तिकडे कामगारांच्यासाठी माणसाचा जीव फार महत्वाचा असतो. पैशाने तो जीव विकत घेता येत नाही. हे पैसे मिळतील, त्यांच्या कुटुंबाला आधार होईल, पण गेलेला जीव येईल का, हा खरा महत्वाचा प्रश्न असतो. आणि आज स्थितीमध्ये आणि या लोकांना कुठेही हे स्किल्ड वर्कर दिसले नाही, म्हणजे अप्रशिक्षित आहे. यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. एक्सक्लुझिव्ह हाताळीचं म्हणजे सोपं काम नाही. विदाउट ट्रेनिंग अनस्किल्डची लेबर ठेवल्या गेली आणि यामध्ये या अधिकाऱ्यावर सुद्धा संबंधित त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. ज्या ज्या डिपार्टमेंटचे लोक जबाबदार आहेत यांना जोपर्यंत अशा प्रकारची कारवाई होत नाही तोपर्यंत हे सगळे अधिकारी सरळ होणार नाहीत. आणि या राज्यामध्ये जी काही हप्ता वसुली जोरात सुरू आहे त्यामुळं अशा घटना वारंवार घडत आहेत. ते खेदानं म्हणावं लागतं. संबंधित विभाग कुठेतरी याकडे जाणीवपूर्वक जीव जाणार हे होत आहे आणि यासाठीच म्हटलं मी की हे सगळे वसुलीमध्ये हे सगळं गुंतून आहेत आणि त्यामुळं ज्या सेफ्टी मेजर्स आहेत, ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करायला पाहिजेत, ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला पाहिजेत.
ते होत नाही आहे, हे दिसतंय आता. याला हे सर्व जबाबदार आहेत, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. आणि हे किमान 35 लाख रुपये आणि त्यांना पेन्शन 20,000 रुपये मिळायची ही सुद्धा मागणी लोकांनी केली आहे, त्या त्यांच्या नातेवाईकांनी. आणि आमच्या सुनीताताई असतील, आमच्या जिल्हा परिषद सदस्य असतील, भारतीताई, आपल्या पवारताई, या सगळ्यांची, भारतीताई पाटील यांनी सुद्धा ती मागणी केली. सुनीताताई गावंडेंची त्यांच्या नातेवाईकांची जी मागणी आहे ती कालपासून या ठिकाणी या लोकांनी केलेली आहे. आमच्याबरोबर खासदार साहेब सुद्धा बर्वेजी येऊन गेलेत, सुनीलजी केदार येऊन गेलेत. या सगळ्यांनी उद्या मी सोमवारला कलेक्टरकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावणार आहे संबंधित विभागांची. आणि त्या बैठकीमध्ये ह्या जाब विचारू आणि काय कारवाई केली याचा अहवाल हे तर करणारच आहोत. आणि अधिवेशनामध्येही मागणी करणार आहोत की या सगळ्या या भागामध्ये 25-30 उद्योग जे आहेत त्यांचं एकदा ऑडिट केलं पाहिजे, नाहीतर या घटनांची पुनरावृत्ती होत राहील. थँक्यू.